पूरित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा मेली मुख माए जलदि लांघि गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा में सारे सब सुख लहे तुम्हारे सर निरंतर हनुमत धीरा संकट से हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान झूलावे। जय हो सब पर राम सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय मानसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम् सपीतवस्त्रसरसीरुक्षेहनौ सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि रामं रघुवंशनाथम्। हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायण केशवा गोविंदा गरुड़ध्वजा गुणनिधि दामोदरा माधवा। हे कृष्ण कमलापते यदुपते श्रीपते सीतापते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि माम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री रुक्मिणी पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पार्वतीपते शिव हर 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 महादेव। दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय।
श्री राम जय जय राम। 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 ओ श्री राम जय जय राम। 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 राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। जय हो। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री तुलसीदासाय नमः। ओम श्री वाल्मीकाय नमः। ओम श्री गौरीपतये नमः। ओम श्री सीताराम नमः। ओम श्री सपत्निकाय लक्ष्मणाय नमः। ओम श्री सपत्निकाय श्री भरताय नमः। ओम श्री सपत्निकाय शत्रुघ्नाय नमः। ओम श्री हनुमते
हनुमते नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक पूसां महापातकनाशनम। पवित्र अशी ही रामकथा, जीवाला आनंद देणारी, जीवाचं दुःख वजा करून जीवाला सुख देणारी अशी ही रामकथा परमपावन अशा पवित्र क्षेत्रामध्ये अर्थात जागृत देवस्थान श्री क्षेत्र पेंडगाव या पवित्र अशा नगरीमध्ये ही भगवान परमात्म्याची पवित्र अशी गाथा तुम्ही आम्ही सर्वजण श्रवण करत आहोत। आज कथेचा दुसरा दिवस आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये विराजमान झालो। आपण सर्वजण धर्ममंडपामध्ये विराजमान झालो गोष्ट मान्य, परंतु भगवान परमात्म्याची ही रामचरित्र गाथा महात्मा हनुमंतरायाशिवाय पूर्ण होत नाही। म्हणून आपण सर्वांनी हात जोडून पहिल्यांदा बजरंगबली हनुमंतरायाला या दरबारामध्ये पाचारण करायचं, कारण बजरंगबली हनुमंतराय आल्याशिवाय कथेला सुरुवात करता येत नाही। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, पधारिए अंजनी कुमार, पधारिए अंजनी कुमार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, हनुमंत विराजिए, आइए हनुमंत प्रेम सहित कथा करू, सहित कथा करू, प्रेम सहित कथा करू, सहित कथा करू, गती धरू मती अनुसार, गती धरू मती अनुसार, आइए हनुमंत विराजिए, जय हो हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। पवन सूत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। आज कथेचा हा दुसरा दिवस आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये विराजमान आहोत।
गोड अशी ही भगवान परमात्म्याची चरित्र गाथा अर्थात रामकथा. अनेक देवाचे अवतार झाले, पण अनेक अवतारापैकी आज भगवान परमात्म्याचा एक मुख्य अवतार झाला बरं. हो, आणि बघा आज योगायोगाची गोष्ट आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे आज आपल्या सप्ताहाचा दुसरा दिवस, बरोबर आहे ना. दुसऱ्या दिवशी आज रामनवमी आली. अरे अरे नीट कर ना, पहिलं जसं तसं करते. दुसऱ्या दिवशी रामनवमी आली आज, आणि आज आपल्या रामकथेमध्ये सुद्धा भगवान परमात्मा रामाचा जन्म होणार. हे काही आपण ठरवून नाही आणलं, हे बरोबर घडून आलंय. आज देवाचा जन्म करायचा आपल्याला, भगवान परमात्मा रामाचा जन्म करायचा, आणि आज कथेला आपल्याला थांबवायचं. आज पवित्र असा दिवस म्हणजे रामनवमीचा दिवस. आज उभ्या भारत देशामध्ये भगवान परमात्मा रामचंद्राचा अवतार साजरा केला जातो. हो, देवाचे अवताराचे 6 प्रकार आहेत. अंश, अंशांश, कला, आवेश, परिपूर्ण आणि पूर्ण असे 6 प्रकार देवाचे आहेत. पैकी पूर्ण अवतार हा रामचंद्र भगवान परमात्म्याचा आहे, आणि त्या भगवान परमात्म्याचा अवतार आज आपल्याला पाहायचा आहे. देवाचा अवतार, देवाचा जन्म या ठिकाणी साजरा करायचा आहे. काल आपल्याला गडबड झाली होती, तुम्हाला सांगायचं मी विसरून गेलो. कारण लेकरू जन्माला आल्याच्या नंतर आपण घरी काय करतो, हो मस्तपैकी पाळणे म्हणतो, तो सुंट वडा, डिंक वडा, लाडू वगैरे करतो. तसं आपल्याला इथं आज आणायचे होते, ते काल गडबडीमध्ये विसरलं. चला तरी नंतर का होईना आजचं काम उद्याच्याला करा तुम्ही, काय हरकत नाही. भगवान परमात्मा रामचंद्राचा आज अवतार आपल्याला पाहायचा आहे. गोड अशी ही रामचरित्र गाथा आपण कालपर्यंत ऐकलं. भगवान परमात्मा महादेव आणि आई पार्वती या दोघांचं लग्न झालं काल. सुंदरसा लग्नाचा सोहळा संपन्न झाला. तुम्हाला मी कालही बोलून गेलो की रामकथा ही श्रवण करण्याच्या अगोदर आपल्याला भगवान महादेवाची कथा श्रवण करावी लागते. जर भगवान परमात्मा महादेवाची कथा ऐकली तरच रामकथा ऐकल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं, हे तुलसीदास स्वामी सांगतात. कारण भगवान परमात्मा रामाची कथा ऐकण्याच्या अगोदर भगवान परमात्मा शिवाची कथा का ऐकायची, कारण तो म्हणजे दरवाजा आहे, दरवाजा. काल बोललो मी तुम्हाला. त्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मग रामचरित्र गाथा रामकथा आहे. भगवान परमात्मा महादेव आई पार्वती आनंदाने संसार करतात, आणि मग आनंदाने संसार करत असताना त्यांचा काही दोघाचा संसार नव्हता, पूर्ण विश्वाचा संसार होता बरं. आणि मग ज्या वेळेस आई पार्वती आणि महादेव दोघा पती पत्नीचा संवाद आहे, ऐकून जा, लक्षात ठेवा. संसार करत असताना, जीवन जगत असताना पती पत्नी काय आहेत आणि पती पत्नीचा कसा संवाद असावा लागतो हे आपल्याला सांगायची गरज नाही. नवरा बायको मध्ये विचार असा जावा बरं. आज मी तुम्हाला सुरुवातीला सांगून जाईन, पती पत्नीचं नातं हे अनमोल असं नातं आहे, गोड असं नातं आहे. विश्वामध्ये सर्वात जवळचं, सर्वात गोड आई आणि मुलगा याच्यानंतरचं जर जवळचं आणि गोड नातं जर कोणतं असेल तर पती पत्नीचं नातं आहे. जीवनामध्ये एकमेकाला सुख दुःख सांगायचं नातं जर कोणतं असेल तर पती पत्नीचं नातं आहे. माफी मागून बोलतो, बजरंगबलीचा दरबार आहे. संसार चांगला करायचा म्हटल्याच्या नंतर नवरा बायकोची जोडी चांगली लागते. कधी कधी कुरबुर होते, काही हरकत नाही, परंतु कायम कायम दोघांचा विचार असावा तर संसार आनंदाचा होत असतो. हो, पण एक वाक्य बोलून जाईन, अर्ध्यावर कधीही पत्नीला पतीने सोडू नये.
आणि अर्ध्यावर कधीही पत्नीने सुद्धा पतीला सोडू नये. जोडी असती, भगवान परमात्म्यानेच घडवून दिलेली जोडी आहे. आपण काल ऐकलं, ज्यावेळेस आई सतीचं देहावसान झालं त्यावेळेस महादेवाला विरह नाही सहन झाला. भगवान परमात्मा महादेव तपश्चर्या करण्याकरता निघून जातात. कारण जीवनामध्ये जिला अर्धांगिनी म्हणतात, की अर्धांगिनी सोडून गेल्याच्या नंतर काय दुःख होतं जाऊन त्या व्यक्तीला विचारा ज्याची पत्नी सोडून गेली आहे. पती सोडून गेल्याच्या नंतर जाऊन त्या पत्नीला विचारा, अरे मालक जोपर्यंत जीवनामध्ये होते तोपर्यंत काय मस्त आनंदात जीवन होतं, पण ज्या दिवशी मालक सोडून जातात ना, बस त्या दिवशी त्या बाईला, त्या पत्नीला आभाळ कोसळल्यासारखं वाटतं. त्याचं कारण असं आहे, आपले सर्व लाड पुरवणारा, आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हा नवरा असतो. नवरा आणि नवऱ्याच्या जीवनामध्ये सर्व हिरिरीने आणि महत्वाकांक्षा पूर्ण काम करणारी ही पत्नी असते. बरं, म्हणून ज्या दिवशी एखाद्या पतीला एखादी पत्नी सोडून जाते त्या दिवशी तो पती पोरका होतो खऱ्या अर्थाने. एक वेळेस आई गेल्याच्या नंतर दुःख होत नाही, पण ज्यावेळेस पत्नी जाते त्यावेळेस त्या व्यक्तीला फार मोठं डोंगरा एवढं दुःख होतं. बरं, अनुभवाच्या गोष्टीत काही काहींना. माझी भगवान परमात्म्याला एक प्रार्थना असेल, अरे ज्या ज्या जोडी तू लावल्यास हो त्या त्या जोडींना कायम कायम बरोबर ठेव, आणि कायम कायम बरोबर ठेवून त्या दोघाचा गरिबीतला संसार असेल श्रीमंतीमधला संसार असेल, पण जोड कायम ठेवावी हे महत्वाचे. पण देव तसं नाही करत. देव कधी कधी अर्ध्या वाटावर सोडून जातो. हो, जो संसार आहे तो अर्ध्यावरच मोडला जातो. म्हणून माझं सर्वांना एक नम्र निवेदन आहे की होईन तेवढं घरामध्ये विचाराने राहत जा. बरं, अरे ज्या दिवशी आपल्यातली एक व्यक्ती निघून जाते त्या दिवशी जाऊन त्या व्यक्तीला विचारा की काय दुःख होतंय. फार दुःख होत. आमचे आदरणीय तात्या आहेत, तुम्ही सर्व माय मावले आहात. हो, आमच्या तात्यांच्या जीवनामध्ये असंच अर्ध्यावरच घडलं ना. जीवन काय आहे हे ज्या त्या व्यक्तीला विचारा. दुःख काय असतं ते दुःख ज्याला त्याला गिळावं लागतं. बरं, पत्नीच्या जीवनातला पती जरी गेला तरी ज्या त्या व्यक्तीला दुःख भोगावं लागतं, आणि पतीच्या जीवनामधली पत्नी जरी गेली ज्या त्या व्यक्तीला भोगावं लागतं. असं घडू नये कधी कुणाला. पण चला आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले. एक गोड असं गाणं पहा, अर्ध्यावरती भातुकलीच्या खेळामधली राजा खेळामधली राजा निकरानी राजा वदला मला समजली शब्दावाचून भाषा. राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा. माझ्या नशिबा सवे बोलते
भातुकलीच्या खेळामधली राजानी राणी अर्ध्यावरती डाव मोडला ही तर अधुरी कहाणी. पती पत्नीमध्ये संवाद असावा, गोड असं नातं हे भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण करतानाच दोघांची जोडी घालून दिली. बरं हो, सृष्टीची रचना करत असतानाच एक नर आणि एक नारी अशी रचना करून दिली आणि यापेक्षा एक वेगळा पंथ निर्माण केला, तो म्हणजे तृतीय पंथ. तो कोणत्याच कामाचा नाही, परंतु एक स्त्री आणि एक पुरुष दोघांची जोड घालून दिली. शिव आहे तर शक्ती आहे, नर आहे तर नारी आहे, पुरुष आहे तर स्त्री आहे, अशा ह्या जोडी घालून दिली. शिव आणि शक्ती हे दोघांचा संवाद आहे, गोड असा संवाद आहे. आणि तो संवाद करत असताना आई पार्वतीने लाडाने मालकाजवळ विचारावं, मालकाने लाडाने सर्व काही सांगावं. सांगून जाईन तुम्हाला मी, माझ्या मायमावल्याकरता बोलून जातो. नवऱ्याजवळ हट्ट करत जा, नवऱ्याजवळ लाड बोलत जा. इथं पार्वती माताच बोलतात तर तुम्हाला बोलाय काय हरकत आहे. नवऱ्याजवळ तुम्ही जितका जास्त लाड घालता तितका नवरा जास्त प्रेम करतो, असं वर्णन आहे. म्हणजे कोणत्याही पत्नीने हे पक्क ध्यानात ठेवायचं, आपल्या मालकाला उद्धटवाणी बोलण्यापेक्षा, आपल्या मालकाबरोबर कुरबुर करण्यापेक्षा होईन तेवढं त्याला तुम्ही गोड बोला. अरे तुमच्याकरता तो डोंगर आणून देईन, जे म्हणेन ते तुमच्याकरता तो करतो, फक्त लाड घालत जा. आई पार्वती ही जगदंबा आहे, जगन्माता आहे. हो, लाड घालायच्या, लाड. बरं, आणि मग लाड सर्व प्रश्न विचारायच्या आणि त्या सर्व प्रश्नाचे उत्तर भगवान परमात्मा महादेव द्यायचे. जास कृपास भ्रम मिट जाई, जास कृपास भ्रम मिट जाई, गिरिजा सोई कृपा नरभुराई. आदि अंत कोई सासुन पावा, आदि अंत कोई सासुन पावा, मति अनुमानी निगम सगावा. माता प्रश्न विचारतात भगवान महादेवाला. बरं, हे भगवान, माझ्यावर अशी कृपा करा की जेणेकरून माझा भ्रम नाहीसा होईल. आई पार्वतीचा हा प्रश्न महादेवाने ऐकला. आपणही संत महात्म्याला भेटल्याच्या नंतर प्रश्न विचारत जावा. राम जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. 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 श्री राम जय राम, जय जय राम.
नंतर आपणही त्यांना प्रश्न विचारत जावा. काय प्रश्न विचारत जावा? आमचं कल्याण कधी होणार? बजरंग बलीची कृपा आमच्यावर कधी होणार? देवाची कृपा आमच्यावर कधी होणार? हे मोठ्या माणसांना विचारत जावं. कायमी उद्धार पावे ना. जय हो. कायमी उद्धार पावे ना. काय कृपा करील नारायण. काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन. ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान शिव माझे. काय करा समाधान चित्त माझे. काय खंडणीला काय यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. वा, मला वाटतं 30 वर्षामध्ये अशी संगीत रामकथा आपल्या गावात पहिल्यांदाच. बजरंग बलीची कृपा ज्या वेळेला होते त्यावेळेला काही कमी पडत नाही, पण मालक जरा परीक्षा घेतात. होय बाप्पा. यावर्षी आपल्या गावामध्ये संगीत रामकथा आहे. भगवान परमात्म्याची ही चरित्र गाथा. आणि मग ठरल्याच्या नंतर सप्ताह कमिटीने आमंत्रण दिलं. म्हणले संगीत कथा करायची, आपले चेअरमन वगैरे असतील. म्हणले मग संगीत कथा करायची, ठीक आहे. मग नियुक्ती झाली आणि गोड अशी महाराज मंडळी आपल्याला लाभली. बरं, जे सुरुवातीला इथं सिंत वाजवतात, गायनाचं काम करतात, ते आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य तथा सिंत वादक बाप्पा. 1 लाख रुपयाचं मशीन आहे ती. ते काही स्वस्त नाही. आमचे वसुदेव महाराज काजळे सर आहेत, शिक्षकही आहेत आणि गायन करतात आणि सिंतही वाजवतात. या बाजूला आपले आदरणीय हरिभक्तीपरायण सुनील महाराज घोडके, ज्याला हा ॲक्टो पॅड म्हणतात ना, हे तुम्ही जे वाद्य वगैरे वेगवेगळे त्यामधून ऐकता, असे आदरणीय सुनील महाराज आहेत. इकडं तबल्यावर ज्यांची साथ आहे आमचे श्रीहरी महाराज भोसले उमापूर. संप्रदायाची सेवा करत असताना रामकथा असेल, भागवत असेल, शिवमहापुराण असेल, असं हे गोड सर्व व्यक्तिमत्व यावर्षी बजरंग बलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपल्या या धर्म मंडपामध्ये आहे. गोड अशी ही महाराज मंडळी. महाराज म्हणतात, महात्मा संत भेटल्याच्या नंतर आपण त्यांना प्रश्न विचारत जावे. कैमी उद्धार पावेन. अनिल सुद्धा चांगलं शिकलाय बरं का. आता हळूहळू शिकन अनिल सुद्धा. अरे आपलेच लेकर आहेत, थोडंफार कमी जास्ती होत असतं, धकून घ्यायचं असतं. कैमी उद्धार पावेन. कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. कै खंड येईल कर्म. महात्मा भेटल्याच्या नंतर, संत भेटल्याच्या नंतर त्यांना आपण आपल्या उद्धाराचं विचारत जावं. माझा उद्धार कधी होईल? आपलं तसं नसतं. आपण घरच्या गोष्टी संताजवळ मांडितो. हो, हे असलं झालं, हे तसलंच झालं.
पोरीला पोरगच व्हायना, पोराला पोरगीच व्हायना, घरात कुरबुरच चालली, घरात बनाना. ह्या असल्या गोष्टी संत महात्म्याला विचारायच्या नसतात. बजरंग बलीच्या दरबारामध्ये जरी आपण आलो तरी संसारातल्या काही गोष्टी जास्त मांडायच्या नाही. फक्त 2 हात 1 मस्तक समोर मांडायचं आणि तुम्हाला आमचा साष्टांग दंडवत आहे आणि आमची हाजरी तुमच्या दप्तरामध्ये लावून घ्या, एवढंच बोलायचं. साऱ्या गोष्टी पाहत होतो. हो, हनुमान चालिसा आपण सुरुवातीला पाहतो ना, हनुमान चालिसा म्हणतो ना रोज. हनुमान चालिसेमध्ये असं वर्णन आहे की बजरंग बली हनुमंतरायाची जर सेवा केली तर तो काही कमी पडू देत नाही, संसारामधलंही कमी पडू देत नाही आणि परमार्थामधलंही कमी पडू देत नाही, असं वर्णन आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितलंय ते. मग मागायचं नाही, मागितल्यावर कुणी देत नसतं. माझा मुद्दा असा आहे, मोठे माणसं भेटल्याच्या नंतर त्यांच्याजवळ हात जोडायचे आणि हात जोडल्याच्या नंतर त्यांना फक्त आणि फक्त परमार्थाबद्दल विचारायचं. आई पार्वती भगवान परमात्मा महादेवाजवळ आहेत आणि मग आई पार्वतीने प्रश्न केला, हे देवादी देवा, मला सांगा बरं, खूप दिवसापासून माझी तळमळ आहे की तुमचे आराध्य दैवत कसे आहेत. तुम्ही ज्या देवताची पूजा करताय, तुम्ही त्या देवाची साधना करताय, तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण करताय, तो देव कसा आहे, मला त्याचं वर्णन ऐकायचंय, मला त्याचं चरित्र ऐकायचंय. एका पत्नीने एका पतीला केलेला प्रश्न आहे, एका भक्ताने एका देवाला केलेला हा प्रश्न आहे. भगवान परमात्मा महादेव त्याचं उत्तर सांगू लागले. बिनु पद चलाई सुनई बिनु काना, जय हो. बिनु पद चलाई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करहि विधि नाना, आनंद रहित सकल रस भोगी, बिनु बानी पकता बड़ जोगी, तन बिनु परम नयन बिनु देखा, रही ध्यान बिनु बासर सेखा, आस सब भाते अलौकिक करनी, महिमा जासु जाई नहीं बरनी. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम. देवाचं वर्णन सांगू लागले भगवान परमात्मा महादेव. पार्वती, सांगू तुला मी भगवान परमात्मा कसा आहे. पायाविना चालणारा, ज्याला पाय नाहीत पण चालतो. बिनु पद चलाई सुनी बिनु काना, पाय नाही देवाला पण देव चालतो म्हणतात. देवाला कान नाहीत, कान तरी देव ऐकतो. देवाला हात नाहीत तरी देव सर्व काम करतो. देवाला तोंड नाही तरी देव सर्व बोलतो आणि सर्व रसांचा स्वाद घेतो. देवाला वाणी नाही, वाणी तरी देव सर्व उत्कृष्ट वक्ता आहे. आम्ही म्हणतो आम्हीच फार मोठे वक्ते, आम्हाला जास्त सांगता येत नाही. वक्त्यांचा वक्ता, मालकाचा मालक जर कोण असेल, हो. अजून देव कसा आहे, देवाचं वर्णन केलं इथं. देवाला शरीर नाही, देवाला शरीर नाही तरी सर्व अनुभव करतो. देवाला पाहण्याकरता डोळे नाहीत तरी सर्व जग पाहतो. देवाला नाक नाही, नाक तरी देवाला सर्व श्वास येतो. इतकंच नाही, गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं, भगवान को एक भी अंग नहीं है लेकिन सर्व अंग एक भगवान परमात्मा आहे, अशी भगवान परमात्म्याची ख्याती आहे. रंग नहीं, रूप नहीं, जय हो. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. हो. रंग
गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा। वाह, महाराज जय हो। रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण तुची रघुराया। मैं गुलाम तेरा। देवाला रंग नाही, कोणता आकार नाही, देवाला रूप नाही, असा भगवान परमात्मा। आणि त्या भगवान परमात्म्याचं वर्णन स्वतः सदाशिव अर्थात रुद्र, जे रुद्र तेच हनुमंत, आणि जे हनुमंत तेच रुद्र। पवनसूत हनुमान महाराज की जय। आई पार्वती आणि भगवान परमात्मा महादेव देवाचं वर्णन करतात। आणि हीच कथा प्रयागराजमध्ये याज्ञवल्क्य भारद्वाज ऋषींना सांगतात। हीच कथा हनुमंतराय सुद्धा सांगतात। आणि हीच कथा आपल्याला या कलियुगामध्ये गोस्वामी तुलसीदासजी सांगतात। हीच कथा भगवान परमात्मा महादेव आई पार्वतीला श्रोता म्हणून सांगतात। ऐका सज्जन हो, अशी ही सतयुगामधली भगवान परमात्मा रामचंद्राची कथा सांगत असताना हरि अनंत हरि कथानंत, हरि अनंत, हरि कथा संता। रामचंद्र के चरित सुहाए, कल्प कोटि लगी जाए निगाह। हरि अनंत हरि कथा अनंता। हे भगवान परमात्म्याचं सुंदर असं चरित्र, अनंत असं चरित्र आहे, याचा अंत घेता येत नाही। देवाच्या चरित्राचा अंत घेता येत नाही। बरं, एक मराठीमध्ये वाक्य आहे, म्हणून कधी कुणीही कुणाचा अंत घेऊ नये, असा नियम आहे। आपण मराठीमध्ये बोलतो, त्याचा काय अंत पाहायला असतो असं आपण म्हणतो ना, तसं कोणी कुणाचा अंत पाहू नये। अजून एक सांगतो, आपल्या फुटपट्टीने कधीही कुणाचं माप काढायचं नसतं। हो, कुणाचा अधिकार काय असतो, कुणाचा अधिकार काय असतो, काय सांगावं आपण? तसं भगवान परमात्म्याचं जे चरित्र आहे हे अनंत चरित्र आहे। हो, म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचा ठाव लागत नाही। पार्वती आई, कोट्यावधी कल्प गेले, कल्प कोटी लग जाही न गाये। कोट्यावधी कल्प गेले तरी देवाचं चरित्र गाणं सोपं नाही। हो, एवढं मोठं अलौकिक असं हे भगवान परमात्म्याचं चरित्र। आणि मग शिव म्हणतात, की पार्वती मी तुला एवढ्या करता सांगतोय की तुला भगवान परमात्म्याची ही गाथा कळावी, ही लीला कळावी। आणि जर भगवान परमात्म्याला शरण आपण गेलो तरच खऱ्या अर्थाने ही गाथा, ही लीला आपल्याला कळते। मग आता ऐक, आता खरी कथा इथून पुढे सुरुवात झाली। राजा रावण नावाचा दैत्य, फार मोठा अघटित असा दैत्य या भारतभूमीमध्ये, या विश्वामध्ये होऊन गेला। आणि हा राजा रावण नावाचा दैत्य ज्या वेळेला खूप माजलाय त्यावेळेस त्याने यज्ञ मोळले, जेही विधी होई धर्म निर्मूला, सो सब करही वेद प्रतिकूला, जेही जेही देश धनुद्विज पावही,
नगर गाव पुर आगी लगवाही. त्या राजा रावणाने एक काम करावं, हो गावागावामध्ये जावं, गाव मोडावे. इतकंच नाही तर त्या राजा रावणाने एक काम करावं, हो यज्ञ उद्ध्वस्त करावे. त्या राजा रावणाने साधू संतांना मारावं, त्या राजा रावणाने ब्राह्मणाला मारावं, त्या राजा रावणाने गोरगरिबावर अन्याय करावा आणि स्वतःचं राज्य प्रस्थापित तो राजा रावण करू लागला. हे करत असताना त्या राजा रावणाला कोणी आवरायला तयार नव्हतं. आणि राजा रावण म्हणजे दशरथ राजालाही आवरत नव्हता, तेव्हापासून राजा रावण आहे. आज राजालाही आवरला नाही, तेव्हापासून राजा रावण आहे. सामान्य घरात जन्मलेलं लेकरू का राजा रावण नाही, फार मोठ्याच्या घरात जन्मलेलं लेकरू येते. ब्रह्मदेवाचा पंतुई पंतू हा राजा रावण. ब्रह्मदेव, विश्रवा, पुलस्ती, विश्रवा आणि हा राजा रावण अशी त्यांची वंशावळ आहे. मग राजा रावण मोठा जरी होता तर कर्मामध्ये राजा रावण चुकला आणि हा राजा रावण खूप लोकांना त्रास देऊ लागला, दुःख देऊ लागला. मग राजा रावणाचा खात्मा करावा लागेल. बरं इतकं सोपं होतं का? वाईटाचा खात्मा करायला इतकं सोपं नाही. मग काय करावं लागेल? काहीतरी उपाय करावे लागतील, काहीतरी प्रयत्न करावे लागतील. हो, कारण राजा रावणाला संपवायचंय आणि तो तर महादेवाचा भक्त आहे. महादेवाचे दोन भक्त आहेत. एक पहिला भक्त म्हणजे बाणासूर आणि दुसरा भक्त म्हणजे राजा रावण. महादेवाचं वरदान पाहून हा राजा रावण फार मोठा बलाढ्य झाला होता. विश्वाला हलवायची ताकद राजा रावणामध्ये आहे. ज्या कैलासावर भगवान परमात्मा महादेव बसतात तो कैलास हलवायची ताकद राजा रावणाची आहे. असा हा राजा रावण भयानक असा दैत्य आहे. हा राजा रावण संपला पाहिजे. मग कशाने संपवावा लागेल राजा रावण? उपाय करू लागले आणि मग सर्वजण देवाकडे जाऊ लागले. देवाकडे जात असताना हा राक्षसांचा समुदाय खूप देवांनाही त्रास देतोय, साधू संतांना त्रास देतोय, चांगल्या माणसांना त्रास देतोय. म्हणून धर्माचा ऱ्हास होऊ लागला, धर्म भ्रष्ट होऊ लागला, धर्माची हेळसांड होऊ लागली. आणि धर्माची हेळसांड होत असताना धर्म वाचवण्याकरता देवाचा अवतार होणं गरजेचं आहे. कारण देवाचा अवतार जर झाला तरच धर्माचं रक्षण होत असतं, अन्यथा धर्माचं रक्षण होत नाही. म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता देवाचा अवतार. धर्म रक्षावया अवतार अवतार आहे. कशा करता अवतार आहे? धर्माचं रक्षण करण्याकरता. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधू संतांचं रक्षण करण्याकरता, चांगल्यांचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार होतो. तसा आजही अवतार होणारे देवाचा भगवान परमात्मा रामाचा.
आणि योगायोगाने रामनवमीचा दिवस आहे आणि आपल्या कथेमध्ये सुद्धा देवाचा अवतार होणार आहे. कमिटी मंडळ, मला एक तुम्हाला विनंती करायची, एक टोपलभर फुलं घेऊन या इथं देवाचा अवतार झाल्यावर उधळण्याकरता. आता फुलं लागते ना आपल्याला रोजच्या रोज, कशाला ना कशाला. फुलं, तांदूळ, गुलाल, बुक्का इथं ठेवत जा आणून. भगवान परमात्म्याचा अवतार, सर्व देव सर्व मिळून देवाकडे जातात. इतकंच नाही, जसं आपण कृष्ण चरित्रामध्ये ऐकतो की ही पृथ्वी गाय रूपाने देवाकडे गेली, तसं रामचरित्रामध्ये सुद्धा वर्णन असं आहे की ही पृथ्वी गाय रूपामध्ये देवाकडे गेली. आणि गाय रूपामध्ये देवाकडे गेल्याच्या नंतर पृथ्वी सांगू लागली, धेनु रूपधरी हृदय बिचारी, गई तहा जह नूर मुनी झारी. असं वर्णन आहे. निज संताप सुना येसी रोई, काहू ते कचू काजन होई. हे देवा, या मृत्यूलोकामध्ये फार मोठं वादळ निर्माण झालंय, अधर्म झालेला आहे आणि अधर्म झालेला असल्यामुळे देवा तुम्हाला आता अवतार घ्यावा लागेल. पृथ्वी चिंता करू नकोस. हो, तुझं बोलणं मी ऐकून यायला तयार आहे. यज्ञ मोडलेत, ब्राह्मण यांना दुःख होऊ लागले, साधू संतांना त्रास होतोय, चांगल्या माणसांना त्रास होतोय, मग मला यावंच लागेल. जोपर्यंत अतिरेक होत नाही कोणत्या गोष्टीचा तोपर्यंत देव येत नाही. ज्या दिवशी पूर्ण अतिरेक होतो त्या दिवशी देव येतो आणि 100% काम करून जातो. भगवान परमात्म्याने सर्वांना अभय दिलं आणि भगवान परमात्म्याने सर्वांना अभय देऊन भगवान परमात्म्याने होकार दिला आणि भगवान परमात्मा अवतार घेण्याकरता तयार आहेत. सर्व देवांना बोलवलं, सांगितलं, म्हटले तुम्ही जा आता आणि या मृत्यूलोकामध्ये वानर रूपाने कुणी व्हा, कुणी अस्वल रूपाने व्हा, कुणी पक्षी रूपाने व्हा, कुणी वृक्ष रूपाने व्हा. साधू संत मुनी गण गंधर्व सर्व मृत्यूलोकामध्ये आले आणि भगवान परमात्म्याने सांगितल्याबरोबर देवाचं काम करू लागले. भगवान परमात्म्याने पाठीमागं पाहिलं, म्हणले, ओ शेषनाग इधर आओ, बोलो क्या काम है, आपको ही आना पड़ेगा. जरूर आऊंगा भगवान. ओ, अच्छे काम के लिए जाना पड़ता है और जाएंगे, जरूर जाएंगे. पृथ्वी पर जाकर अच्छा काम करने का है, राक्षस दुष्ट इसका खात्मा करने का है. जरूर जाएंगे, मैं तुम्हारा साथ दूंगा. हे वाक्य कोणाचं आहे? शेषनागाचं. भगवान परमात्म्याला कायम कायम छत्र देणारा शेषनाग आहे. आणि मग ठरलं, हातामध्ये शंख आणि चक्र होते, त्यांनाही भगवान परमात्मा म्हणतात तुम्हालाही अवतार घेण्याकरता निघावं लागेल. ठीक आहे, सर्व काही ठरलं, अवताराची तारीख वगैरे ठरली. इकडे अयोध्या नावाची नगरी आहे. गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं, अयोध्या नगरी में सूर्य वंश में राजा दशरथ का जन्म हुआ था. ये राजा दशरथ बहुत बढ़िया था, अच्छा राजा था, ज्ञानी था, सुज्ञ था, दानी था, अच्छे कर्म करने वाला था. इसलिए इस राजा दशरथ के वंश में, सूर्य वंश में भगवान जी का अवतार होने वाला था. लेकिन सुनो, राजा दशरथ को 703 पत्नियां थी. किती बायका होत्या दशरथ राजाला? 703. पण मूलबाळच नव्हतं दशरथ राजाला. आणि मग असं म्हणतात, बुवा इतक्या मोठ्या पत्न्या करून मूलबाळ का नव्हतं? त्याचं कारण असं होतं, जरा उशीर लागला पण चांगलंच होणार होतं. आणि मूलबाळ नाही म्हणून दशरथ राजे सारखं दुःखी राहायचे, फार दुःखी राहायचे. त्याचं कारण असं आहे, पुत्रहीनस्य मे राज्य दुःखाय कल्पते, असं वर्णन आहे ग्रंथामध्ये. किती मोठा जरी संसार असला आणि संसारामध्ये जर लेकरू बाळ नसलं तर घरात करमत नाही. घरामध्ये लेकर बाळ असावे. आणि मग नंतर लोक म्हणतात, बहा ते घर कसं गोकुळासारखं भरलेलं आहे आणि मोठं घर आहे आणि त्या घरामध्ये माणसं नाही तर लेकरं बाळ नाही, काय कामाचं आहे ते घर? आजूबाजूला लेकरं बाळ असावे तर ते घर शोभून दिसतं, आनंद दिसतं. इथं सुद्धा 4-2 लेकरं जरी उड्या मारल्या तरी बरं वाटतं. लेकरं बाळाशिवाय सुखच नाही. बरोबर आहे ना? एवढा मोठा प्रपंच दशरथ राजाचा, पण लेकरू बाळच नाही. 700 बायका खिन्न बसायच्या. प्रमुख होत्या 3, एक कौसल्या, एक सुमित्रा आणि एक कैकेयी. त्यांनाही मूलबाळ नाही. दशरथ राजे खिन्न व्हायचे. हाय रे दैवा,
नेमकं मी काय करू बुवा आता. हो, दुःख वाटायचं. आणि योगायोग एके दिवशी धनुष्य घेतला आणि राग राग जंगलात गेली, मुलबाळ व्हायना म्हणून. जंगलात गेल्याच्या नंतर फिरता 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 अंधार पडला. एका सरोवराच्या काठावर बसली, एका झाडावर बसली आणि तिकडून एक मुलगा आपल्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाला होता. आपण 3 वर्ष रामायण ऐकलेले माणसं आहात. तो मुलगा म्हणजे श्रावण बाळ. आई वडिलाची सेवा करावी बरं, हे आपल्याला ग्रंथ शिकवतात. तसं आपण बजरंग बलीची सेवा करतो, बजरंग बली समोर नाक घासतो, तसं लक्षात ठेवा. आजूबाजूला सर्व ऐकणारे लक्षात ठेवा. अरे जशी बजरंग बलीची सेवा करताय तशी आपल्या आईबापाची सेवा करा. आणि जर आईबापाची सेवा केली तरच बजरंग बली पावन होतील. नाही तर आईबापाला लाता घालायच्या आणि बजरंग बलीच्या येऊन पाया पडायचं. बजरंग बली म्हणतील अगोदर तिकडे घरी जाऊन पाया पड आणि नंतर माझ्याकडे पाया पडायला ये. बजरंग बलीचा एवढा मोठा काम आहे माहितीये का तुम्हाला. बजरंग बलीने आई बापाची सेवा केली असं वर्णन आहे ग्रंथामध्ये. जे माणसं आई बापाची सेवा करतात ते मोठे होतात. म्हणून सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर आई बापाची सेवा आहे. विसरू नको रे आई बापाला. जय हो. विसरू नको रे आई बापाला. झिजवून जाते माया, झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची माया. मिळणार नाही आई बापाला, मिळणार म्हातारपणी त्या आई बापाला म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया मिळणार नाही पुन्हा बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया जोपर्यंत आपली आई जिवंत आहे जोपर्यंत आपले वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळाली पाहिजे. अरे ज्या दिवशी आई निघून जाते ज्या दिवशी बाप निघून जातो त्या दिवशी त्याची किंमत कळते. जाऊन विचारा त्या व्यक्तीला ज्याला बाप नाही जाऊन विचारा त्या व्यक्तीला ज्याला आई नाही.
माझ्या माय मावल्यांना एक वाक्य सांगून जातो. तुम्ही माहेरात जाताना, माहेरात गेल्याच्या नंतर तुम्हाला तोपर्यंतच प्रेम भेटतं जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे. तुम्हाला तोपर्यंतच प्रेम भेटतं जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे. अरे ज्या दिवशी माहेरामध्ये बाप नाही, ज्या दिवशी माहेरामध्ये आई नाही, त्या दिवशी ते माहेर सुन सुन पडलेलं असतं. नाही जाऊ वाटत नंतर माहेराला. का? माझा बाप होता तोपर्यंत बाप माझे सर्व हट्ट पूर्ण करत होता. माझी आई जोपर्यंत होती तोपर्यंत सर्व हट्ट माझी आई पूर्ण करत होती. पण आता माहेरामध्ये माझी आई नाही, माझा बाप नाही, पुन्हा करता मी जायचं. अरे असेल भाऊ, असेल बहीण, पण तेवढा मान सन्मान नाही देत सज्जन हो. अरे जोपर्यंत बाप आणि माय जिवंत आहेत तोपर्यंत सर्व काही भरून असतं. आणि ज्या दिवशी आपली आई आणि आपला बाप निघून गेलेला असतो, नाही महाराज, जग जग न वाटतं माणसाला. माणसाने सर्व गोष्टी कराव्या किंवा नाही कराव्या, आपल्या आई बापाला कधी विसरता कामा नये. मी अशा अनेक माणसं पाहतो ते आपल्या आई वडिलांना कधीच दुःख देत नाही. धन्यवाद त्या माणसांना ज्यांनी आई वडिलांची सेवा केली. धन्यवाद त्या माणसांना ज्यांनी आई बाप सांभाळले. अरे धन्यवाद त्या माणसांना मरेपर्यंत आपल्या आई वडिलांना दुःख होऊ दिलं नाही. असे माणसं धन्यवाद देण्याजोगे आहे. आईपेक्षा मोठं कोणी नाही महाराज, आणि बापापेक्षाही कोणी मोठं नाही. सबसे बड़ी है माँ, पगले है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. जगामध्ये सर्वात जास्त मोठं तीर्थ कोणतं असेल? आई आणि बाप आपलं सर्वात मोठं तीर्थ आहे. ज्ञानोबा सांगतात, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आई बापाची सेवा ज्या ज्या व्यक्तीने केली, आई वडिलांना ज्यांनी ज्यांनी सांभाळलं, याच्यासारखं महत् भाग्य महत् पुण्य कोणतंच नाही. म्हणून सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है. माँ बाप से बढ़कर नहीं कोई, कहते हैं आई वडिलापेक्षा कोणी मोठं नाही. सर्वात जास्त मोठं दैवत आई आहे. आपले वडील आहे, म्हणून आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई बापाचा सन्मान करा, ही महत्वाची बाजू आहे. श्रावण बाळ आई बापाला घेतलेले बरोबर त्याने. त्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की काही स्कॉर्पिओ असन, एखादी स्कोडा असन, एखादी फॉर्च्युनर असन, एखादी स्पोर्ट गाडी असन, एखादी काही गाडी वगैरे असं तुम्हाला असं वाटतं? नव्हतं. त्या काळामध्ये आई वडिलांनी मनामध्ये इच्छा उत्पन्न केली, बाळा अरे आम्हाला दिसत नाही पण काशी यात्रेला जावं वाटतंय. सुकुमार असा श्रावण बाळ
असं वर्णन केलं जातं. कुमार अवस्थेमध्ये आहे तो, अजून तारुण्यामध्ये सुद्धा आलेला नव्हता. आई वडिलांची इच्छा आहे, मग काय करावं म्हणून आई वडिलांना बरोबर घेऊन निघाला. हा चालत नाही बरं. हो, 2 पाट्या घेतल्या, पाट्या त्याला दोऱ्या बांधल्या, एक वेळूची काठी घेतली, त्या वेळूच्या काठीला त्या 2 पाट्या अशा बांधल्या. एका पाठीमध्ये आईला बसवलं, एका पाठीमध्ये वडिलांना बसवलं आणि आपल्या खांद्यावर घेऊन तो बाळ श्रावण आई वडिलांना तीर्थयात्रा करण्याकरता घेऊन चाललेला आहे. योगायोगाने असं वर्णन आहे. आई वडिलांना तहान लागली, मग कुठं ठेवलं हो? त्याच तलावाच्या बाजूला ठेवलं. आणि तलावाच्या बाजूला ठेवल्याच्या नंतर त्याच तलावाच्या विरुद्ध दिशेला राजा दशरथ एका झाडावर बसलेले होते. शिकार करत करत दिवसभर थांबलेले होते. दिवसभर काही शिकार भेटली होती, काही नव्हती भेटली, पण रात्रीच्यालाही शिकार करायची होती. त्या काळातले राजे महाराजे शिकार करायचे. शेतकऱ्यांना त्रास देणारे जे काही श्वापद आहेत यांचा खात्मा त्या काळातले राजे लोक करायचे, असं वर्णन आहे. आताचे राजे महाराजांनी काही कायदा काढावा ना. हे जे काही शेतामध्ये माजलेले जनावर वगैरे आहेत त्यांचा खात्मा करण्याकरता, ते सरकारला नाही सुचत. ते आमच्या शेतकऱ्याचे शेत असे उद्ध्वस्त होतात. हे श्वापद जंगलातले रानातले त्यांचे नाव नाही घेत मी इथं आता, पण सरकारने तेवढं करायला पाहिजे. शेतकरी बिचारा इतका मरमर कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, आणि एका रात्रीमध्ये हे जनावर येतात आणि सर्व शेत उद्ध्वस्त करून जातात. त्या काळामध्ये असा नियम होता. हे जे काही हिंस्र श्वापद आहेत, हे हिंस्र श्वापद स्वतः राजे महाराजे यायचे आणि त्यांना संपवायचे, असा नियम होता. दशरथ राजाने दिवसभर बरेचसे हिंस्र प्राणी मारले आणि रात्रीच्याला त्या जंगलामध्ये खिन्न होऊन बसलेला होता. जरा रागवला होता, थोडा तापलाय होता. आणि खिन्न होऊन बसलेला समोरच्या बाजूला त्याच तलावाच्या काठावर त्याने अशी त्या पाट्या मांडल्या, ती कावड मांडली आणि आईबाप म्हणतात, बाळा आम्हाला तहान लागली रे, पाणी आणा पाणी. कोण म्हणतंय? बाळ श्रावण म्हणतोय. कुणाला म्हणतोय? ते आई वडील म्हणतात श्रावण बाळाला. तसं आमच्या महाराज लोकांनाही तहान लागली, कमिटी मंडळ पाणी आणा. पाणी प्यायचं होतं. आई बापांना असं खाली टेकलं एका झाडाखाली आणि श्रावण त्या पाण्याच्या काठावर गेला. कमंडलू बरोबर होता. तो कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. बुडबुड असा आवाज झाला आणि आवाज झाला शब्दवेदी बाण सोडला दशरथ राजाने. बघा, अंधारामध्ये बाण सोडला. जुन्या काळामध्ये इतके तज्ञ लोक होते, समोरून आवाज जरी आला आणि अंधार जरी पडलेला असला आणि जर बाण वगैरे सोडला तर बरोबर जाऊन नियम लागायचा. काय नियमबाज माणसं असतील जुन्या काळातले. बुडबुड आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला दशरथ राजाने. सन 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 बाण गेला. जसा बाण गेला तसा खसकन त्या श्रावण बाळाच्या छातीमध्ये आई जोरात आवाज त्या लेकराने केला. अरे माझ्या हातून एखादं सावज मेलेलं नाही, कोणीतरी हा माणसाला बाण लागलाय. हे ज्या वेळेला दशरथ राजाला कळालं, धनुष्य खाली टेकलं आणि काटाने तो पळतोय, पलीकडल्या काठावर गेलाय. पाहतोय तर चिखलामध्ये हातपाय खोडत एक सुकुमार लेकरू पडलेले. पाहिलं दशरथ राजाने. त्या लेकराची मांडी, त्या लेकराचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं, डोक्यावर असा हात फिरवला, विचारलं, बाळा अरे नेमकं कोण आहेस तू? मला काय विचारता? माझे आई वडील पलीकडल्या बाजूला आहेत, पहिल्यांदा त्यांना पाणी पाजा. अरे लेकरा मला तुझं नाव सांग. हो, तोंडातून आवाज निघत नव्हता, छातीमध्ये एकदम बाण रुतला होता, रक्त घळघळ वाहत होतं. तसं दबक्या आवाजामध्ये ते लेकरू बोलू लागलं, या देहाला श्रावण म्हणतात. माझे पलीकडे आई वडील आहेत, त्यांना पाणी प्यायचे, त्यांना तहान लागली, जा त्यांना पहिल्यांदा पाणी पाजा, असं म्हटला तो बाळ आणि स्वतःचा प्राण त्या लेकराने सोडला. दशरथ राजाला वाईट वाटलं, फार खिन्न झाला दशरथ राजा. अरे माझ्या हातून ह्या निष्पाप बालकाची हत्या झाली, कुठं पाप फेडू मी? ही आता काय प्रायश्चित्त करू मी? कमंडलू भरला आणि त्या म्हातारीजवळ गेला. हो, पायाचा आवाज ऐकल्याच्या नंतर हो तो म्हातारा आणि ती म्हातारी म्हणते, श्रावणा अरे ये लवकर ये, फार तहान लागली रे बाळा, हो ये लवकर.
पण तो बोलत नव्हता. ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी मथारा आणि मथारी ओळखून चुकले. आपला मुलगा नाही. कोण आहेस तू? अरे आमचं बाळ कुठे? सांग लवकर. त्यावेळेस दशरथ राजे बोलू लागले, आई बाबा, तुमचा मुलगा माझ्या हातून मरण पावलाय. मरण पावलाय म्हणल्याबरोबर अरे तू चांडाळ आहेस. कोण आहेस तू? स्वतःचा परिचय दशरथ राजाने दिला. अरे या नगराचा राजा आहेस, चक्रवर्ती सम्राट आहेस, पण आई आमचा मुलगा तू मारलास हे लक्षात ठेव. तू सुद्धा पुत्र पुत्र म्हणून मरशील, पण अंत काळामध्ये तुझ्याजवळ एक सुद्धा मुलगा राहणार नाही. असं ते म्हातारा म्हातारी बोलले. दोघांनी प्राण सोडून दिला. ऐका, म्हातारा म्हातारी मेले गोष्ट मान्य, पण कधी कधी वाईटामध्ये चांगलं होतं. वाईटामध्ये चांगलं होतं कधी कधी. काय चांगलं झालं हो? म्हातारा म्हातारी मेले, पण मरता मरता म्हातारा म्हातारी म्हणून गेले, तू सुद्धा पुत्र पुत्र म्हणशील, पण अंत काळामध्ये तुझ्याजवळ एकही पुत्र राहणार नाही. हे वाक्य बघा कसं दोहीकडे लागत आहे. म्हणजे अगोदऱ्याला मुलबाळ नव्हतं, पण म्हातारा म्हातारी असं म्हटले, तू सुद्धा पुत्र पुत्र म्हणशील, पण अंत काळामध्ये तुझ्याजवळ एकही पुत्र राहणार नाही. याचा अर्थ असा आहे आता मुलं बाळ होतील, असा अर्थ आहे हा. दशरथ राजाला हे कळालं नाही, पण दशरथ राजा खिन्न होऊन त्यांचा अंत्यविधी वगैरे करतो. आणि अंत्यविधी केल्याच्या नंतर पूर्ण उत्तर क्रिया करतो. उत्तर क्रिया करून नगरामध्ये येतो. झालेला सर्व वृत्तांत वशिष्ठांना सांगतो. आणि मग वशिष्ठांना समाधान वाटतं. म्हणले, दशरथ कोई चिंता करने की जरूरत नहीं है. वो महात्मा जो बोले है वो सही हो जाएगा. वो महात्मा बोले, क्या बोले मालूम है तुम्हें? तो म्हणला, ते म्हणले पुत्र पुत्र म्हणून मरशील, पण अंत काळामध्ये एकही मुलगा जवळ राहणार नाही. याचा अर्थ असा तुला आता मुलं होणार आहे. वा, मग नेमकं मी काय करू? एक काम करावं लागेल, काहीतरी चांगलं कर्म करावं लागेल. मग काय कर्म करावं लागेल? त्या काळामध्ये काही सप्ते वगैरे असं नव्हते. मग त्या काळामध्ये यज्ञ असायचे. कृत्येद ध्यायेतो विष्णुम त्रेतायाम यजतो मके हे द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरि कीर्तनात. त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जायचे, फार मोठाले यज्ञ व्हायचे. मग यज्ञ करावं लागेल. कोणता यज्ञ करावा लागेल? पुत्र कामेष्टी यज्ञ. यज्ञ करण्याकरता चांगल्या माणसाला बोलवावं लागेल. जा म्हटले जंगलामध्ये, एखादा महात्मा बघून आणा. विभांडक नावाचे ऋषी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे शृंगी. त्याला आणलं बोलून. हो, आणि मग त्याला बोलून आणल्याच्या नंतर दशरथ राजाचा मानलेला भाऊ, हो, त्याच्या मुलीशी लग्न लावून दिलं. आणि लग्न लावून दिल्याच्या नंतर वर कंकण अर्थात यज्ञाचं कंकण त्या मुलाच्या हात, त्या महात्म्याच्या हातामध्ये बांधलं. आणि फार मोठा पुत्र कामेष्टी यज्ञ झाला. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ झाल्याच्या नंतर तुलसीदासजी सांगू लागले, बरसही सुमनसु अंजुनी साजी, कह गही गगन तुतुंबी बाजी, असुति करही नाग मुनि देवा, बहुविधि लावई निज निज सेवा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जो वशिष्ठ कछु हृदय विचारा, सकल काजुबा सिद्ध तुम्हारा. यह हवि भाटी देहु नृप जाई, जता जोग जही भाग बनाई. ठीक आहे. त्या शृंगीला बोलवून घेतलं आणि मस्त बघी पुत्र कामेष्टी यज्ञ करून घेतला. अग्निदेव प्रगट झाले आणि प्रगट होऊन हातामध्ये असं पायस पात्र आहे आणि त्या पायस पात्रामध्ये मस्त प्रसाद घेऊन अग्निदेव आले. महाराज दशरथ की जय हो. हे पायस पात्र लो. ते पायस पात्र दिलं अग्निदेवाने. गुप्त झाले. वशिष्ठाने ते पायस पात्र जवळ घेतलं. आकाशवाणी झाली, लवकरात लवकर प्रसाद वाटून घ्या. हो, जास्त वेळ नाहीये म्हटले. 3:30 वाजले बरोबर. 4च्या अगोदर जन्म व्हायचा आहे. ठीक आहे. पायस पत्र समोर घेतलं. असं त्याच्या 3 वाटण्या केल्या आणि 3 वाटण्या करून प्रमुख 3 राण्यांना समोर बोलवलं.
कैकई, त्याच्यानंतर सुमित्रा आणि कौसल्या असं तिघीला उभा केलं. उभा केल्याच्या नंतर पहिल्यांदा प्रसाद कैकईला द्यायचा. तो पहिल्यांदा प्रसाद दिला कौसल्येला, सुमित्रेला आणि नंतर कैकईला. काय बिघडलं हो? काही बिघडलं नव्हतं ना. पण मलाच का उशिरा दिला म्हणून बिघडली. कोण? कैकई. एकदम मनामध्ये वाईट भावना आली आणि मनामध्ये वाईट भावना आल्यामुळं तिथंच वरी आकाशामध्ये एक घार अशी घिरट्या घालत होती. ती घार एकदम सन 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 करत आली. जशी आली तसं या दांभिक कैकईच्या हातावरला प्रसाद उचलला, निघून गेली. प्रभू रामचंद्र भगवान की. बघितलं तर हातामध्ये प्रसादच नाही. कुठं गेला प्रसाद? घार घेऊन गेली. ती घार म्हणजेच आमच्या हनुमंतरायाची आई. पुढल्या जन्मात तीच अंजना माता होते आणि तीच तो प्रसाद सेवन करते आणि तिच्या पोटी पूर्ण एका प्रसादाचे माझे बजरंगबली निर्माण होतात. घार घेऊन पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ऐका, आता दोघीच्या हातामध्ये प्रसाद राहिला, एक तर सुमित्रा आणि एक तर कौसल्या. पण लय विचार तिघी जणीचा. ती जरी जरा रागीट असली, जरा तापड असली तरी तिला जवळ घेतलं. जाऊ दे म्हटले, कैकई तुझा प्रसाद जरी न्यायला असला तरी जवळ ये. आणि मग ह्यांनी काय केलं, आपापल्यामधला अर्धा अर्धा हिस्सा काढला आणि अर्धा अर्धा हिस्सा काढल्याच्या नंतर तो अर्धा अर्धा भाग कैकईला दिला. इतकं प्रेम असावं लागतं. हा, ते सवती मध्ये होतं, आपलं जावा जावा मध्ये तरी असावं. आपल्या जावा जावा एकमेकीला म्हणतात तुम्ही तिकडच जावा आणि ह्यांनी इकडच जावा. सवती मध्ये प्रेम होतं. ते एका नवऱ्याच्या बायका होत्या त्या 703. फार प्रेम होतं. कौसल्येने समजून घेतलं आणि मग कौसल्येने समजून घेतल्याच्या नंतर आपला प्रसाद वाटून दिला. तो तिघींनी आता गडबडीने सेवन केला. वशिष्ठ म्हणतात गडबड करा, घाई करा, पुन्हा संकट येऊ शकतं. आणि मग सर्वांनी तो प्रसाद सेवन केला. कर्मधर्म संयोगाने त्या तिन्ही राण्या आता गरोदर राहिल्या. दिवसामागून दिवस जाऊ लागले. 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याचा कालावधी झाला. आणि मग 6 महिन्याच्या काळामध्ये असा नियम असतो, तो नियम म्हणजे ज्याला डोहाळे म्हणतात. स्त्रियांच्या जीवनामध्ये या डोहाळ्याला फार महत्व असतं. पहिल्यांदा जर मुलगी जर गर्भवती राहिली तर डोहाळे जेवण किती छान करता बरं तुम्ही आता. हा, खूप आता लई प्रथा निघली मस्तपैकी. 50-50 हजार रुपये खर्च करायचे पण डोहाळे जेवण चांगलं करायचं. पण एक सांगून जाऊ का मी, डोहाळे जेवण ज्या लेकरा करता आपण करतो त्या लेकराच्या काहीच जवळ नसतं. मस्त कोण बाहेर राहून खायला येतं, प्यायला येतं, कपडे लत्ते भांडे कोंडे डोहाळे जेवणाच्या दिवशी भरपूर येतं. पण ज्या लेकरा करता आणले त्या लेकराला कुठं काही. मधलेचे आयरे गैरे शांतीच जास्त. साड्या नाट्या, सासूला, जावाला, त्याच्यानंतर त्या नंदाला, भाऊजायाला, साऱ्याला इकाळल्याला साड्या, ते दागदागिने. त्या लेकराच्या अंगावर एखादी साडी असते, उलचे फुलं अंगावर गुंडाळलेली असते. 10-5 मिनटं ते पाळण्यात बसवतेत, मस्त गाणे वगैरे म्हणतात. पुन्हा ते कुठं खाल्लं का जेवलं का काही नाही त्याचं. मानपान. आणि सासूला उलचं कमी पडू द्या बरं, काय तनतनच करीत अशी गांधीसारखी. आणि ज्याच्याकरता डोहाळे केले त्याचं काहीच नाही. ज्याच्याकरता केलं त्याच्याकरता हे सारं असंच जावं. चला, मला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. डोहाळे, पण ते डोहाळे वेगळे होते. कौशल्याचे डोहाळे वेगळे, सुमित्रेचे डोहाळे वेगळे. आपण भावार्थ रामायणामध्ये ऐकलंय, कैकईचे वेगळे, कौशल्याचे वेगळे आणि सुमित्रेचे वेगळे डोहाळे. एक जण म्हणली हो मला सेवा करावीशी वाटते, ती म्हणजे सुमित्रा. एक जण म्हणली मला गादीवर बसावंसं वाटतं आणि थोरलेला वनवासाला पाठवावं असं वाटतं. एक जण म्हणली हातात धनुष्य घ्यावं वाटतं, राजा रावणाला मारावंसं वाटतं, साधू संतांची सेवा करावीशी वाटते, ती म्हणजे कौशल्य. हे डोहाळे असे. दशरथ राजाने सर्वांचे डोहाळे पुरवले. हा डोहाळ्याचा कार्यक्रमही झाला. जरा मुद्दाम गडबडीमध्ये सांगायला लागलो. वेळ नाही जास्त आपल्याला. कोणाच्या वेळेवर आपल्याला बस हे करायचं नाही, अतिक्रमण करायचं नाही. डोहाळे झाले आणि मग बराबर तो काळ येऊन ठेपलाय. वसंत ऋतू निर्माण झालेला आहे. चैत्राचा महिना उजाडला आणि चैत्राचा महिना उजाडल्याच्या नंतर चैत्राचा महिना उजाडलेला आहे.
त्या चैत्राच्या महिन्यामध्ये मस्तपैकी वसंत ऋतू आहे. झाडांना पालवी फुटलेली आहे. बघा 9 वर्षाची सुरुवात होत असताना पाऊस पडायलाच पाहिजे. पाऊस सुद्धा आता पडून गेला ना. 9 वर्षाची सुरुवात आहे. ही 9 वर्षाची सुरुवात होत असताना मेघालाही आनंद होतो. 9 वर्षाची सुरुवात होत असताना आपण गुढ्या तोरण उभारतो. 9 वर्षाची सुरुवात होत असताना माझ्या भगवान परमात्मा रामाचा अवतार आहे. शुद्ध नवमीचा दिवस आहे. दशरथ राजाच्या महालामध्ये दशरथ राजाच्या महालामध्ये आनंद वातावरण आहे. चहूबाजूने सर्व काही पळापळी चालू आहे. राज दरबार गजबजून गेलेला आहे. राज दरबारामध्ये आनंदाचं वातावरण आहे. जय हो. फूल वाटाए यही विधि गर्भ सहित सब नारी भई हृदय हरि शत सुख भारी सर्व राण्यांना आनंद झालेला आहे मनातून आनंद आहे फार सुखाचे दिवस जात होते महिना वसंत ऋतू झाडांना पालवी फुटलेली आहे सर्व निसर्ग जणू काही देवाच्या आगमनाची वाट पाहतोय ज्या दिन ते हरी गर्भही आहे सकल लोक सुख संपत्ती छाय मंदिर ये सब राजा राणी शोभाशील तेज की राजमहालामध्ये शोभून दिसू लागलेले काळ सुखात जात होता प्रभू रामचंद्र येण्याची वाट काळ पाहत होता नवमीची मधुमास पुनीता सकल पंजाबी जित हरी प्रीता मध्य दिवसात जितही कामा पावन काल लोक विश्रामा नवमीचा तो दिवस आहे म्हणजे आजचा तो दिवस आहे सूर्य 12 वाजायची वेळ पाहतोय डोक्यावर येऊन सूर्य थांबलेला आहे आतापर्यंत सूर्य कधीही थांबलेला नव्हता पुढेही थांबणार नव्हता पण माझ्या वंशामध्ये साक्षात जगदात्मा भगवान परमात्म्याचा अवतार होणार आहे याच्याकरता सूर्यदेव पळभर थांबलेले मध्य दिवसाची शीतल घामा पावन काल लोक विश्रामा फुलं मला थोडे मला त्या फुलं इकडे त्या फुलं मला इकडे द्या थोडेसे प्रभु
रामाचा जन्म झाला, अवतार झाला. चैत्र मास त्यात शुद्ध जय हो. तिथी गंधयुक्त वात तरी उष्ण हे किती. दोन प्रहरी कागशिरी दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला राम जन्मला राम जन्मला ओ राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, दोन प्रहरी कागशिरी दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला. कौसल्याच्या महालामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. बरं 8 वर्षाची गोड अशी मूर्ती देवाची, चतुर्भुज असं भगवान परमात्म्याचं रूप आहे. असे भगवान परमात्मा आई कौसल्य समोर प्रगट झाले. सूर्य बरोबर माथ्यावर आहे. दुपारचे 12 वाजले होते. दुपारच्या ठीक 12 वाजता भगवान परमात्मा राम यांचा अवतार झाला. कृष्णाच्या आणि रामाच्या अवतारामध्ये एकदम विरुद्ध अंतर आहे. भगवान परमात्मा रामाचा अवतार दुपारी दिवसा 12 वाजता, कृष्णाचा अवतार रात्री 12 वाजता भर अंधारात. बरं याचा अवतार उन्हात उन्हाळ्यात रामाचा, आणि त्याचा अवतार पावसाळ्यात. पूर्ण विरुद्ध. आणि जसं यांचे जन्म विरुद्ध आहेत तसं यांचं काम सुद्धा विरुद्ध आहे दोघांचं. एकाला एक पत्नी व्रत आहे तर एकाला अनेक पत्नी. 16,108 बायका. कुणाला? कृष्णाला. हो, इथं मात्र एकच आहे. दोघांचंही काम विरुद्ध आहे, अवतार मात्र एकच. हे कारणावश केलेलं कार्य असतं. ऐका, भगवान परमात्म्याचा अवतार झाला. आई कौसल्याने पाहिलं देवाकडं. देवा तुम्ही आलात? हो आलो आई. पण मग मला सांगा बरं, तुम्ही 8 वर्षाची मूर्ती माझ्या समोर आलात, हो कोण म्हणेन तुम्हाला हे माझं मुलं आहे म्हणून? मग काय करावं लागेल? तुम्हाला लहान व्हावं लागेल. भगवान परमात्म्याने आईचं ऐकावं. आता इथं ऐकण्याकरता नुसते आईच आहेत, लेकरं नाहीत. ते लेकराला मी सांगितलं असतं माझ्या भाषेमध्ये. देव सुद्धा आईचं ऐकतो. देव तुम्ही आम्ही ऐकू नये आईचं? ए लेकरा हो, देव सुद्धा ऐकतो आईचं. आपण ऐकाय पाहिजे का नाही? ऐकाय पाहिजे. आईचं ऐकावं लागतं बरं. कारण आईचं ऐकल्याच्या नंतर जो फायदा होतो तितका फायदा कधीच कुठे होत नाही.
माशाची मूर्ती आहे. पण जगाचा जो मालक आहे, जगाला ज्यांनी घडवलंय, असा जो जगनायक ब्रह्मांड पालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान भगवान परमात्मा. आईला म्हणतो, आई मग नेमकं मी काय करू सांग आता. म्हणले 1 दिवसाचं बाळ हो, 1 दिवसाचं. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव, जया चित्ती जैसा भाव. हात जोडले देवाने आई समोर, आणि हात जोडल्याच्या नंतर लगेच भगवान परमात्मा रामचंद्र 1 दिवसाचं बाळ झाले. आणि मग रडू लागलं लेकरू. लेकरू रडायला लागल्याच्या नंतर आवाज येऊ लागला. आई कौशल्याच्या महालामध्ये बाळ जन्माला आले. दास दासी नौकर चाकर पळू लागले. महाराज दशरथ की जय हो, महाराज दशरथ की जय हो. माता कौशल्या यांना बाळ झालेला आहे, मुलगा जन्माला आलाय. मुलगा तो दास ती दासी पळत गेली होती. दशरथ राजाने त्यांना सुवर्ण दान दिलं. लगेच दुसरी दासी पळत आली. ती सांगू लागली, सुमित्रा गर्भवती होत्या, त्याही बाळांतन झाल्या, त्यांच्याही पोटी मुलगा आलाय. काही लगेच दासी पळत गेले. काही बाळांतन झाली, तिलाही मुलं झाले आहेत. अशा दाशा पाठीमागं दाशा पळू लागल्या. दशरथ राजाला एका मुलाची अपेक्षा होती. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आता 4. वर्णन असं इथे ग्रंथामध्ये वर्णन आहे. हे सांगून जातो मी तुम्हाला. आपल्या भावार्थ रामायणामध्ये कैकेयीला 2 मुलं दाखवली. बरोबर आहे? कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न. बरोबर आहे ना? तुलसी रामायणामध्ये कैकेयीला 1च दाखवला. पण सर्व संतांचं मिळून आपल्याला सांगावं लागतं, शेवटी कैकेयीला ही 2च आहे. भरत आणि शत्रुघ्न, इकडं सुमित्रेला लक्ष्मण, आणि इकडं राम. हे नामकरण नंतर करायचे. पण असे लेकरं झाले. खूप दशरथ राजाला समाधान वाटलं. काय केलं दशरथ राजाने? दशरथ राजाला ज्यावेळेला समाधान वाटलं, नगारे वाजू लागले, ढोल वाजू लागले, ताशे वाजू लागले. आपले कुठे गेले? सर्व काही वाद्य वाजू लागले. जय हो. आणि हे वाद्य वाजवू लागल्याच्या नंतर नगरामध्ये एकच आनंद आहे. त्याचं कारण साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार झाला होता एका बाजूला, आणि राजाला मुलं झाले होते हे एका बाजूला. किती आनंद होता! त्या आनंदाला पारावार नव्हता. हो किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज
अरे जगाचा मालक भगवान परमात्मा अवतरित झाला होता. काय आनंद आहे. अयोध्या नगरामध्ये गुरु वशिष्ठांना बोलावण्यात आलं. गुरु वशिष्ठांनी लगेच त्या लेकराच्या कुंडल्या वगैरे तयार केल्या. इकडे सर्व नगर धावून सुटलेले एक एक असे पळू लागले राजवाड्याकडे. सर्व महिला येऊ लागल्या. समूहाच्या समूह येऊ लागले. ब्रंद ब्रंद मिली चले लो गाई सहज सिंगार किए उठी घाई कनक कलश मंगल भरी थारा गावत बैठी भूप दुआरा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. गोस्वामी जी कहते हैं ब्रंद ब्रंद मिली चली लोग आई. असे समूहाच्या समूह निघाले महिला मंडळीचे. काय शृंगार केलेले, काय अंगावर मस्तपैकी अलंकार घातलेले, मस्तपैकी नाट्या वगैरे घातलेल्या, फुलाच्या माळा घातलेल्या, सोन्याचे कलश हातामध्ये आहेत. हातामध्ये असे तबक आहेत. त्या तबकामध्ये हिरे रत्न माणिक मोती असं होतं. कशा करता? त्या लेकराला ओवाळणी देण्याकरता. तसं तुम्ही सुद्धा द्या बरं का आता ओवाळणी. काय थाट त्या लेकराचा. असं उगं सोनं नाणं सर्व घेऊन त्या महिला मंडळी निघाल्या. पवित्र असं गंगेचं पाणी घेऊन निघालेले आहेत. फुलाची हारं वगैरे सर्व काही असं भरू भरून निघाल्या त्या. आणि मग गेल्याच्या नंतर वाड्यामध्ये त्या महिलांची गर्दी झाली. खूप महिला. मग ज्या महिलांनी राजा दशरथाच्या महालामध्ये प्रवेश केलाय, इथं गोस्वामी तुलसीदासजी सांगतात त्यांचा सुद्धा आदर केला जात होता. खूप आदर सत्कार झाला. बघता बघता 4 लेकरं आहेत ते वशिष्ठ येतात. आणि वशिष्ठ आल्याच्या नंतर मस्तपैकी त्यांनी पंचांग वगैरे काढलं. लक्षात ठेवा, लेकरू जन्माला आलं ना की लेकरू जन्माला आल्याबरोबर पहिल्यांदा विचारत जा किती वाजून किती मिनिटांनी जन्माला आलंय. बरोबर काळ वेळ काढत जा आणि मग नंतर कुंडली तयार करत जा. पण चला आता एक गोष्ट फार वाईट झाली सध्या. ते म्हणजे डॉक्टरकडे जायची आणि शक्यतो डिलिव्हरी नॉर्मल होत नाही. काल एका चांगल्या माणसाची बिचाऱ्याची बायको मेली. एका हॉस्पिटलमध्ये फार मोठा खटला दाखल आहे. तुम्ही बातम्या वगैरे बघत असताना ते सिझरिंग वगैरे चालू आहे. शक्यतो डिलिव्हरी नॉर्मल व्हावी. आणि नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर त्या मुलीला त्या स्त्रीला त्रास होत नाही. डिलिव्हरी झाल्याबरोबर तो वेळ ती घटका तो काळ बघावा आणि नंतर कुंडली वगैरे तयार करावी. वशिष्ठाने बरोबर कुंडली तयार केली आणि लेकराची कुंडली तयार करून त्या लेकरांचे नाव ठेवले. पहिल्या लेकराचं नाव ठेवले श्रीराम. दुसऱ्या लेकराचं नाव ठेवलं लक्ष्मण. तिसऱ्या लेकराचं नाव ठेवलं भरत आणि चौथ्याचं नाव ठेवलं शत्रुघ्न. लेकराचं नामकरण विधी वगैरे झाले. 16 संस्कारापैकी पहिला संस्कार झाला नामकरणाचा. दुसरा संस्कार कर्ण टोचायचा. तिसरा संस्कार कटीसूत्र वस्त्रदान असे एका पाठीमागे एक संस्कार असतात. हे सर्व संस्कार झाले. दशरथ राजाने असं वर्णन आहे इथं. आपल्या राजवाड्यावर फार मोठी पताका लावली. ध्वज पताका तोरण पुर छावा. फार मोठ्या पताका लावल्या, तोरणं लावले. नगर पूर्ण सजवून टाकलेलं आहे. इतकंच नाही, आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला. 33 कोटी देव वर्षाव करू लागले, आनंद साजरा करू लागले. अरे चलो, हमारे भगवान का अवतार हो गया है. अब ये रावण क्या करने वाला है? ये रावण का खात्मा करने के लिए हमारे भगवान श्री राम का अवतार हुआ है. सजा दो घरी को गुलशन का, अवध में राम आए. सजा दो घरी को गुलशन का, अवध में राम आए. सजा दो घर को गुलशन का, अवध में राम आए. सजा दो घर
ताटाची ताट घेऊन या, इथून कुठून मंदिरातून ताट आणा. भगवान परमात्मा अयोध्येमध्ये आलेले आहेत. मस्तपैकी आनंदाचं वातावरण आहे. 5 मिनिटं वेळ आहे आपल्याला, अजून 5 मिनिटामध्ये आपल्याला सर्व थांबवायचंय, कारण प्रवचनकार महाराज येऊन बसलेले. वेळेवर अतिक्रमण करायचं नाही. अवतार झाला देवाचा, तसा आज रामनवमीचा दिवस आहे. आणि मग याच पवित्र अशा पर्वावर आपल्याही पवित्र अशा या नगरामध्ये आणि कथेमध्ये भगवंताचा अवतार झालाय. वशिष्ठाने राजा दशरथाच्या आज्ञेनुसार त्या लेकराचं नामकरण केलं. अगदी पूर्ण विधी वगैरे व्यवस्थित केला. कटीसूत्र, कान टोचायचं काम, सर्व काही झालं. सर्व संस्कार वगैरे करून राजा दशरथाने खूप दान पुण्य केलं. नंदीमुख सराद करी जात कर्म सब कीना, हटक धेनु बसन मनी नृप विप्रहिन्न कह दीना, असं वर्णन. दशरथ राजाने गाई दान केल्या, नंदी दान केले, त्यानंतर सुवर्ण दान केलं, त्यानंतर मोहरा दान केल्या, हिरे दान केले, माणिक दान केले, रत्न दान केले दशरथ राजाने. का? मुलं जन्माला आले म्हणून. या महाराज. आणि मग अशा प्रकारे भगवंताचा अवतार झाला. देवादिकांना आनंद झाला, सर्व सृष्टीतल्या सर्वांना आनंद झाला. तसा आपल्यालाही आनंद झाला. बरं का? देवाचा अवतार झालाय म्हणून. झालाय ना आनंद? झालाय ना आनंद? झालाय का नाही? बस आज का आनंद की जय हो. भगवान परमात्म्याचा अवतार झाला. इथपर्यंत आज कथा आपण पाहिली. उद्यापासून सर्व आपल्याला कथा व्यवस्थित श्रवण करायच्या आहेत. लक्षात ठेवा, उद्याच्याला कथेमध्ये शेवटी लग्न लागेन. आता हे आज सांगून जातो. मग लग्नाकरता जे जे साहित्य लागतं ते सर्वांनी आणायचं. लग्नाकरता पहिलं साहित्य लागतं रुकवत. सर्व महिला मंडळींनी मस्तपैकी रुकवत तयार करायचं आपापल्या पद्धतीने. तो इथं आणून मांडा आणि तोच आपल्याला प्रसाद म्हणून नंतर खायचा आहे. दुसरी गोष्ट, लग्नामध्ये भांडे कुंडे हे लागतं ना जणू. आता 4 लग्न लावायचेत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 लग्न लावायचेत. मग 4ही बांधवा करता भांडे कुंडे द्यावं लागते ना, कपडा लत्ता द्यावा लागन, दागदागिने करावं लागते. आता जरी पत्रिकेला असलं आहेर स्वीकारला जाणार नाही, पण त्या काळामध्ये होता आहेर. मग आहेर सुद्धा आणावे लागतील. आणि कमी आणू नका, जरा रटावून आणा, आहे ना. सर्व साहित्य वगैरे उद्याच्याला घेऊन या. आणि ब्राह्मण देवाला बोलवा बरं का बाप्पा. आता ब्राह्मण देवाला उद्याच्याला बोलवा. आपण मस्तपैकी लग्नाचा कार्यक्रम उद्याच्याला देवाच्या करायचा आहे. अशी गोड कथा आज भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आजच्या कथेला इथंच थांबवायचं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की, पवनसूत हनुमान महाराज की, गोस्वामी तुलसीदास जी महाराज की, अपने अपने माता पिता की जय. फॅन बंद करा 2 मिनिटं. भवानी
गुरूंचा आश्रम केला निशाचरांचा संहार जय श्री रघु
दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की छत्रपति शिवाजी